शिक्षक बंधू भगिनींनो नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आपली भेट. सर्वप्रथम महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका येथे नियुक्त झालेल्या, निवड झालेल्या शिक्षकांचं मनापासून अभिनंदन. खऱ्या अर्थाने मी तुमचं अभिनंदन करायला येणार होतो. शिंदे सरांनी मला फोनही केला होता, पण शाळेच्या इतर कामानिमित्त आणि धावपळीमध्ये मला येता आलं नाही. खऱ्या अर्थाने 2024मध्ये तुमची जी काही जिल्हा परिषद 1ली ते 5वी असेल, 6वी ते 8वी असेल किंवा 9वी ते 12वी असेल, ह्या पदासाठी जी तुमची नियुक्ती झाली बांधवांनो, ही खऱ्या अर्थाने तुम्ही 2021 पासून तयारीला लागले होते. ते म्हणतात पहा नेहमी, तहान लागल्यावर विहीर खांदायला जर गेलं बांधवांनो, तर आपल्याला तहान भागवण्यासाठी पाणी मिळत नाही ऐन वेळेला. त्यामुळं विश्वास नागरे पाटील नेहमी सांगतात पहा, की शांततेच्या काळात जर आपण घाम गाळला तर युद्धाच्या वेळेस आपल्याला रक्त सांडायची गरज पडत नसते. मी हे जे काही भविष्यात शिक्षक होऊ पाहणारे जे काही बांधव आहे, हे त्यांच्यासाठी मी तुम्हाला खास करून सांगतो. आता या पुढचं त्या बांधवांनी 2021 पासून बांधवांनो TETची परीक्षा असेल, शिक्षक अभियोग्यतेची परीक्षा असेल किंवा CTETची परीक्षा असेल, सातत्याने करोनाचा काळ असताना सुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सातत्याने अध्ययन चालू ठेवलं. म्हणून आजचं जे काही त्यांचं सर्वत्र समाजामध्ये जे कौतुक होतंय ना, त्या कष्टाचं चीज आहे. तुम्हाला असं वाटत असेल की जाहिरात आली की मी अभ्यासाला लागेल आणि 1-2 महिन्यात मला यश मिळेल, असं नसतं बांधवांनो. यशाच्या पाठीमागं खूप काही कष्ट दडलेले असतात. मी पोटतिडकीने नेहमी सांगायचो की बांधवांनो, TETचा अभ्यास करा, TETचा अभ्यास करा. तर मुलं म्हणायचे, सर जाहिरात येऊ द्या, जाहिरात येऊ द्या. तर आणखीन तुमच्यासाठी एक सावधगिरीचा इशारा आहे. बघा, शासनाने जरी बांधवांनो TETची परीक्षा ही IBPS कडे काढून परत स्वतःकडेच परीक्षा परिषदेकडे ठेवलेली आहे, याची नक्कीच 2-3 दिवसापूर्वी पेपरला या ठिकाणी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहे त्यांनी मुलाखतीतून सांगितलेलं आहे की परिषदच आता बांधवांनो TETची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेणार आहे. आणखीन दुसऱ्या बातमीकडे मला तुमचं सगळ्यांचं लक्ष काय करायचं, वेधायचं आहे. कारण तो गट, तो ग्रुप अजूनही बांधवांनो झोपेत आहे. तो म्हणजे कोणता, तर लक्ष द्या. बघा, ह्या लोकमतला बातमी आलेली आहे. शिक्षकांना अंगणवाडी ते 12वी पर्यंत TET आवश्यक. म्हणजे ज्या शिक्षकांना बांधवांनो आता भविष्यात शिक्षक व्हायचंय, मी नेहमी म्हणायचो बांधवांनो 9वी ते 12वीला ज्यांचं खास करून MA BEd झालेले अशांना, की तुम्ही सुद्धा TETची तयारी करा, काय हरकत आहे TET दिली तर. पण त्यावेळेस मला मुलं म्हणायचे, नाही सर मला ज्युनियर लेक्चरर व्हायचं आहे, मला 9वी-10वीला मोठ्या वर्गाला शिकवायचं आहे, आम्हाला आवश्यकता नाही आहे. आता हे काही मी नाही सांगत, हे नवा जो आकृतीबंध आहे नवीन शैक्षणिक धोरण 2020, त्यामध्ये बांधवांनो सांगितलेलं आहे आराखड्यात तरतूद आणि चाचणी घेऊनच बांधवांनो काय केलं जाणार आहे, या ठिकाणी आता तुम्हाला शिक्षक व्हायला पात्र केलं जाणार आहे. त्याशिवाय तुम्ही शिक्षक होऊच शकत नाही TET शिवाय. त्यानंतर आणखीन दुसरी एक गोष्ट, ज्यांना घवघवीत असं वेतन वाढ हवी आहे, त्यानंतर त्यांना काही पदोन्नती करायची आहे. म्हणजे मी आणखीन सोपं करून सांगतो. एखादा प्राथमिक शिक्षक आहे, जुन्या काळात लागलेला 2013च्या अगोदर TETची आवश्यकता नव्हती तेव्हा, त्याला आता पदवीधर शिक्षक व्हायचं असेल तर TET लागणार. त्यानंतर बांधवांनो एखादा पदवीधर शिक्षक आहे, त्याला माध्यमिक शिक्षक व्हायचं आहे, त्याला सुद्धा पदोन्नतीसाठी आता TET लागणार. एखाद्याला असं वाटतं की नाही मी आता ज्युनियर लेक्चरर मला व्हायचं आहे, 2 तास असतात, पगार पुष्कळ असतो, मग आता त्यावेळेस सुद्धा आता बांधवांनो तुम्हाला TET लागणार. म्हणजे अंगणवाडी ते बांधवांनो कुठलाही शिक्षक व्हायचं असेल, तुम्हाला आता TET शिवाय पर्याय नाही. हे कान टवकारून ऐका. मी तेव्हा सांगत होतो 21लाच, कारण ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा 21 पासूनच सुरू झालेला आहे. आणि आम्ही असं काही नाही की आज उद्या बांधवांनो काही काम नाही म्हणून चला आता यूट्यूबवरती व्हिडिओ टाकू, त्यातनं काहीतरी इन्कम करू.
तर स्वतः डी.एड, बी.एड, एम.एड, एम.ए, स्वतः टी.ई.टी, सी.टी.टी पास आहोत आणि पहिल्याच प्रयत्नात 2013ला. आणि त्यावेळेस मी स्वतः ती तयारी करत असताना स्वतः पुस्तक प्रकाशित केलं होतं. म्हणजे एवढे जर अनुभव संपन्न शिक्षक जर तुम्हाला शिकवायला असेल, त्यातली त्यात परत बाळासाहेब शिंदे सरांचा हा प्लॅटफॉर्म, की ज्यावेळेस करोनाच्या काळात सगळे शिक्षक किंवा सगळे बांधवांनो लोक त्रस्त झाले होते, त्यावेळेस त्यांनी एवढी मोठी क्रांती केली आणि ज्ञानाचं हे काही भंडार आहे दारोदारी या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी खुलं करून दिलं आहे. सरांचे सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे. आज हजारो प्रत्येक जाहिरात निघाली तर अशी एकही जाहिरात नाही बांधवांनो की आदरणीय शिंदे सरांचे विद्यार्थी त्या जाहिरातीमध्ये नाही. तर रेकॉर्ड ब्रेक, आज तर एका विद्यार्थ्याचं असं या ठिकाणी सरांनी त्याचा सत्कार केला की 20 पैकी 20 आणि बांधवांनो मराठीमध्ये 20 पैकी 20, इंग्रजीमध्ये 20 पैकी 20 मार्क त्या विद्यार्थ्याला पडलेले आहे. तर त्यामुळे नक्कीच मला तुम्हाला लक्ष वेधायचं की अनुभव संपन्न शिक्षक हे. बऱ्याच वेळा तुम्हाला काय वाटत असतं, ज्या ठिकाणी फी कमी आहे तिथं आपण क्लास लावावा. पण हे पण बघा की जे तुम्हाला शिकवणारे शिक्षक आहे ते अनुभव संपन्न आहे का, ते त्याला खरंच पात्र आहे का शिकवायला. आणि पैशाकडे बघून ॲडमिशन करू नका, अनुभव बघा. यशवंताची जी काही परंपरा आहे ती बघून बांधवांनो ॲडमिशन घ्या. हे राज्याचे शिक्षण मंत्री ऐतिहासिक त्यांनी कामगिरी केलेली आहे. एवढ्या जागा कधीच भरल्या नाही बांधवांनो इतिहासात, त्या जागा यांनी भरल्या. अगोदरच 3-4 महिन्यापूर्वी मी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते मंत्रालयात केलं होतं. हे शिक्षण सचिव आहे, हे शिक्षण उपसचिव आहे. आणि शिक्षकाच्या आयुष्यात यापेक्षा काय पाहिजे. जर तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं आणि त्याचं प्रकाशन जर शिक्षण मंत्री करतात की हा एक आनंद वेगळाच असतो. त्यामुळे तुमच्यासाठी खास करून एक कार्यशाळा बांधवांनो आम्ही घेऊन आलेलो आहे. आणि बरेच जास्तीत जास्त ॲडमिशन बांधवांनो हे महिला वर्गाचे असतात. 8 मार्च हा महिला दिन आहे, त्यानिमित्ताने बांधवांनो 3 मार्च ते 8 मार्च या कालखंडात रात्रीचे 10 ते 11 या वेळेत की शांत काळ असतो. नेमकं तुम्ही तुमच्या जर का झोपेवर थोडं कंट्रोल ठेवलं आणि तुम्ही बांधवांनो 1 तास जर का ह्या कार्यशाळेला जर तुम्ही जॉईन झाले तर नक्की मी तुम्हाला सांगतो की ह्या 3-4 दिवसात नेमकं टी.ई.टी परीक्षा काय आहे, कुठले घटक असतात, कुठले उपघटक असतात, काय अभ्यास केल्याने माणूस पास होतं, काय आपल्या नकारात्मक गोष्टी जर आपण काढून टाकल्या तर आपल्याला आपण त्या अपयशापासून यशामध्ये त्याचं रूपांतर करू. त्यासाठी सहज जॉईन व्हा. हेच माझं बांधवांनो विजय सुराशे हे यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही नक्कीच त्यावरती जॉईन व्हा. कारण हा स्टुडिओ सध्या छत्रपती संभाजीनगरला आहे, मी सर्व्हिसला जालन्याला आहे. त्यामुळे मग दररोज येणं होऊ शकत नाही. म्हणून बांधवांनो आता सरांच्याच मार्गदर्शनाखाली सुंदर असा जालन्याला स्टुडिओ तयार केलेला आहे. त्या स्टुडिओमधून मी अध्यापनाचं कार्य करतो. त्यामुळं दररोज रात्री तुम्ही 11 वाजता ते 10 वाजता त्यामध्ये जॉईन होत जा. हे आग्रहाचं तुम्हाला निमंत्रण. या ठिकाणी सर्चमध्ये जायचं, तिथं नाव या ठिकाणी विजय सुराशे टाईप करायचं, तुम्हाला लगेच या ठिकाणी हवं ते ज्ञान तुम्हाला बांधवणे एका क्लिकवरती काय होणार आहे, मिळणार आहे. त्यामुळे त्याचं सबस्क्राईबसुद्धा त्याला करा, बेल आयकॉन बटनसुद्धा दाबा, जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल. तर काही बांधवांना माहिती आहे की आम्ही जी काही शिंदे सरची टीम आहे की जबरदस्त टीम आहे. तर तुमच्यासाठी एक बॅच पण मी घेऊन आलेलो आहे. खऱ्या अर्थाने 1 तारखेपासून या बॅचला सुरुवात झाली. आणि तुमचा नेहमी आग्रह असायचा, सर 999 रुपये फी खूप होईल, 999 खूप फी आहे. तर मग तुमच्या सरांच्या आग्रहस्थाला म्हणून 1000 रुपये फी ऐवजी फक्त आता 500 रुपये फी आम्ही केलेली आहे. जर तुम्हाला माझं म्हणणं पटत असेल, विश्वास वाटत असेल तर नक्कीच 96 57 45 16 45 या नंबरवरती तुम्ही काय करायचं आहे बांधवांनो, कॉल करायचा आहे आणि यावरच फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे. आणि तुम्हाला आम्ही या ठिकाणी तुमचा फोनपे गुगल पे झाला की आम्ही तुम्हाला दुसऱ्या सेकंदात या ठिकाणी जॉईन करून देणार. कारण हे स्पेशल बॅच आहे. त्यामुळं या ठिकाणी हा कोर्स नाही आहे की ॲपवर जाऊन तुम्हाला लगेच तो दिसेल. तुम्हाला फोन करावा लागतो, आम्ही तुम्हाला एक लिंक देणार आणि त्या लिंकद्वारे तुमचं ॲडमिशन होणार. ही एक ॲडमिशन प्रोसेस लक्षात ठेवा. त्यामुळं कॉल करणं अत्यंत महत्त्वाचं. पुढे पहा, मग ह्या बॅचमध्ये काय असणार, लाईव्ह असणार. परत ती तुम्हाला जर कधी कंटाळा आला लाईव्ह यायचा
तर ते तुम्ही रेकॉर्ड झालेलं असतं, ते पुन्हा तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता. अनलिमिटेड तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, त्यात काहीच नाही. त्यानंतर PDF स्वरूपात जे माझं पुस्तक आहे बांधवांनो, मागाशी शिक्षण मंत्र्यांनी प्रकाशित केलेलं तुम्हाला दिसतंय, ते पुस्तक मी तुम्हाला PDF स्वरूपात या ठिकाणी ॲपमध्येच दिलेलं आहे. प्रत्येक संडेला आपण काय करत असतो, झूमवर घेत असतो की तुमचे काय डाऊट आहे, तुमच्या काय समस्या आहे. कारण जोपर्यंत शिक्षकाला विद्यार्थ्याच्या समस्या समजत नाही ना, तोपर्यंत परिवर्तन करता येत नसतं. आणि ज्या अर्थी तुम्ही तुमच्या पूर्ण दैनंदिन तुमचं पूर्ण काय म्हणतो प्रपंच चालून तुम्ही आम्हाला जी फी देत असतात, तुमच्या डाऊट जर आम्ही क्लिअर केले नाहीत, मध्ये फी घेऊन तरी काय उपयोग आहे. त्यामुळं खूप आगळं वेगळं अध्यापनाचं आमचं या ठिकाणी काय आहे काम आहे. खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगत असतो पहा, की तुमच्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्या शेतकऱ्याला कळतं ना, तो शेतकरी यशस्वी होतो. तसंच विद्यार्थी आणि शिक्षकाचं सुद्धा असतं. शिक्षकाला आणि विद्यार्थ्याला काय येतं त्यापेक्षा परीक्षेत काय विचारलं जातं ह्या ज्या विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला कळलं ना बांधवांनो, त्या दोघांचाही बांधवांनो नंबर येत असतो. कारण फक्त शिक्षकच ठरवून असं घडत नसतं, तुम्हाला सुद्धा एक टाळी द्यावी लागत असते. म्हणून हा आराखडा समजून घ्या. TET पास जर व्हायचं असेल तर बांधवांनो 150 प्रश्न एकूण तुम्हाला या ठिकाणी दिलेले. त्या 150 पैकी तुम्हाला साधारणतः 60% म्हणजे बांधवांनो 90 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी पाडायचे. आणि जे कॅटेगरीचे बांधव आहे त्याला 55% म्हणजेच 83 मार्क तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, त्याला पाडायचे कमीत कमी 150 पैकी. आणि मला तरी असं वाटतं की D.Ed. B.Edचे मुलं तरी बांधवांनो त्यांनी जर ठरवलं ना, थोडासा जर का हंपाना सोडा फुगीरपणा सोडला ना बांधवांनो, रेग्युलर जर तुम्ही बॅचला जॉईन झाले लाईव्हला, कारण मी बऱ्याच वेळा बघतो ॲडमिशन सगळे मुलं विद्यार्थी करतात, परंतु नेमकं काय होतं पहा की लाईव्हची संख्या नेहमी कमी असते. मग त्यामुळं काय होतं माहिती का, तुम्हाला जो काही इंटरेस्ट भेटत असतो, आम्ही जे काही तुम्हाला गोष्टी सांगत असतो आणि साहजिकरित्या आमचा तास तुम्ही केला ना, तर शपथ बांधवांनो तुम्ही सकाळी 5ला उठून अभ्यास केला पाहिजे, एवढी प्रेरणा तुम्हाला तासातून भेटत असते लाईव्ह. तर हा माझा विषय आहे, माझ्या वाटेला जो विषय या ठिकाणी बालमानसशास्त्र. 30 प्रश्न बांधवांनो या विषयाचे असतात, त्यामध्ये 30 मार्क तुम्हाला पाडायचे पडतात आणि कमीत कमी 18 पास लागतात. तर आजपर्यंतचा इतिहास आहे बरं का, म्हणजे आता तर मी या क्षेत्रात येऊन जवळपास 10 वर्ष झाले. 2013 ते 2024 11व्या वर्षात माझं पदार्पण आहे. आजपर्यंत असं एकही विद्यार्थी बांधवांनो मला म्हटलं नाही की तुमच्याकडे क्लास लावला आणि सर तुम्ही ठरवलेलं जे टार्गेट होतं, मला जे पास व्हायला लागत होते त्यापेक्षा मला कमी मार्क पडला. जो रेग्युलर बांधवांनो माझ्या कनेक्टमध्ये असतो, लाईव्ह लेक्चर करतो, त्याला कमीत कमी बांधवांनो 25 मार्क पडतात. खूप चांगल्या पद्धतीनं विश्लेषणात्मक आणि परीक्षाभिमुख आम्ही शिकवतोय. स्वतः जर लेखकच जर तुम्हाला शिकवायला असेल, यापेक्षा सोन्याहून पिवळं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज जे काही बालमानसशास्त्र शिकवणारे जे काही 3 लेक्चरर असतील महाराष्ट्रात सर्वात चांगले, त्या 3 मध्ये तर नक्की तुमच्या सुराशे सरचा नंबर लागतो. त्यामुळं आवर्जून बांधवांनो मी जे सांगतो ते ऐका आणि त्याच पद्धतीनं अभ्यास करा. कारण सध्या यूट्यूबवर इतकं तुम्हाला मोफत मार्गदर्शन भेटतंय, त्यामुळं तुम्हाला असं वाटतं की क्लास लावायची गरज नाही, ह्यो बाबा जे सांगतो तेच खरं आहे, तुम्ही तसं करता आणि मग नंतर अपयश आल्यावर कळतं बाप रे सर माझं 2 मार्कांनी गेलं, माझं 3 मार्कांनी गेलं. असंच असतं, अपयश हे 1 आणि 2 मार्कांनीच येत असतं. ज्याला 10-5 मार्क पडले की ते परत त्याच्या नादी लागत नसतो. पण जे काही बांधवांनो 80 ते बांधवांनो 90च्या मधले किंवा 75 ते 90च्या मधले जे काही 15 मार्काचा जो काही गॅप आहे बांधवांनो, त्यांच्यासाठी हे खास करून कान टाऊ करून तुम्ही ऐका की यशवंत व्हायला अगोदर तुम्हाला त्याचा आराखडा ती प्रश्नपत्रिकाचा कल समजला पाहिजे. म्हणजे ज्ञानात्मक आधारित किती प्रश्न येतात, आकलनावर आधारित किती प्रश्न येतात, उपयोजनावर आधारित किती प्रश्न येतात, ते प्रश्नांचा प्रकार कसा आहे, काय कसा आहे, हा जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत तुम्ही कितीही पाठ करा आणि किती अभ्यास करा, स्मार्ट वर्कला बांधून या ठिकाणी काय यश मिळत असतं. तर आता मी तुम्हाला नेहमी हमी देतो पहा की ह्या परीक्षेत तुम्हाला 18 पेक्षा जास्त म्हणजे 25 मार्कच मी तुम्हाला पाडून देईन. किती मार्क? 25 मार्क. आता हा झाला पहिला पेपर इयत्ता 1ली ते 5वी म्हणजे 12वी नंतर D.Ed. झालेल्या शिक्षकांसाठी.
त्यानंतर आणखीन जर आपण बांधवांनो पुढे जर बघितलं तर हा आहे या ठिकाणी वर्ग 6वी ते 8वी ज्याचं आर्ट होतं आणि आर्ट नंतर बांधवांनो ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे डी वाले आणि बी वाले असे दोघंही काय करू शकतात या ठिकाणी हे वर्ग 6 ते 8चा पेपर देऊ शकतात. तर याच्यामध्ये सुद्धा बांधवांनो बालमानसशास्त्र हा विषय तुम्हाला या ठिकाणी किती मार्काला आहे 30 मार्काला आहे. याला प्रश्नही 30 असतात, मार्कही 30 असतात, 18 पासला असतात, पण मी तुम्हाला 25 पाडून देईल म्हणजे देईल, त्यात काही शंकाच नाही. आणि तुम्हाला इतर विषय जर अवघड जात असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा जे काही बांधवांनो 25मधून जर आपण 18 काढले ते 5 आणि हे 2 7 मार्क जे एक्स्ट्रा पडतात मिळालेले तुम्हाला इतर ठिकाणी ते कामी येतात पहा. त्यामुळं आवर्जून या ठिकाणी हा स्कोरिंग सब्जेक्ट तुमचा होऊ शकतो. इथं हा तिसरा ज्यांची विज्ञान शाखा होती BSc झालेली आहे BEd झालेले आहे अशांसाठी हा पेपर असतो बांधवांनो. या ठिकाणी सुद्धा हा पहिलाच गट तुम्हाला पेपरचा बालमानसशास्त्राचा प्रश्न 30 अंक म्हणजेच गुणसुद्धा 30 मार्क 30 18 लागतात. मी 25ची तुम्हाला या ठिकाणी हमी देतो. पडणार म्हणजे पडणार. आता तुम्ही म्हणता हे कसं काय म्हणते 25 पडणार 25 पडणार ऑनलाईनवरती तर आत्तापर्यंत असं कोणी म्हणत नाही. त्याचं कारण आहे बांधवांनो की हे मी आज नाही शिकवत. आदरणीय शिंदे सरांच्या क्लासवर मी 2012पासून शिकवतो. 12पासून ऑफलाईन बॅचेस असायच्या 2012ला आलं का लक्षामध्ये. आणि मग ती पहिली जी काही भरती झाली होती 13ची त्या परीक्षेपासून तर आत्तापर्यंत बांधवांनो 2021 पर्यंत जवळपास 7 ते 8 पेपर झालेले आहेत. त्याचं जर आपण व्यवस्थित प्रश्नपत्रिकांचं मूल्यमापन केलं ॲनालिसिस केलं वेगवेगळे घटक उपघटक जर बाजूला काढले तर आपल्याला लगेच लक्षात येतं की यापैकी बांधवांनो कुठल्या घटकावरती सर्वाधिक प्रश्न विचारले गेलेले आहे. हा तक्ता तुम्हाला विजय सुराशे सोडता कोणी सांगणार नाही असा, कारण त्याला अभ्यासच करावा लागतो. शिकवायला सुद्धा अभ्यास करावा लागत असतो. उग उठ बस काही बडबड कर असं जमत नसतं. आणि शिंदे सर असे कुणाला बोलवणार नाही त्यांच्याकडे. आलं का लक्षामध्ये. तर बघा पहिलं जे चॅप्टर आहे बांधून आपलं मानसशास्त्रज्ञाचे योगदान तुमच्या अरिस्टॉटल पासून तर आजच्या ताराबाई मोडक स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात एवढे शिक्षण तज्ज्ञावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. 550 शिक्षण तज्ज्ञ आहे. मग त्याच्यामध्ये 13 प्रश्न आत्तापर्यंत आलेले आहे. मग आपल्याला ते परफेक्ट करावे लागतात लगेच लक्षात येतं. त्यानंतर आपण जर 2 अंकी संख्येचेच बघू अध्यापन प्रक्रिया 14 प्रश्न याच्यावर आलेले आत्तापर्यंत. त्यानंतर अध्ययनाची उपपत्त्या IMP एकदम खतरनाक चॅप्टर आहे. दरवर्षी 2 ते 3 प्रश्न याच्यावर असतात. पण ह्या 22 उपपत्त्या मुलांना कधीच समजत नाही पहा. आपल्याकडे भन्नाट टेक्निक आहे, अनेक वेगवेगळे चित्र असतील, अनेक वेगवेगळे काय म्हणू आपण त्याला क्लुप्त्या असतील, त्यानुसार आपण काय करतो अध्यापनाचं कार्य करतो. त्यानंतर पुढचा एक अभिरुची अवधान हा एक अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी घटक आहे. पुढे जर आपण गेलो तर आणखीन तुमच्या लक्षात येईल की उपपत्त्या बांधवांनो कशाच्या बुद्धिमत्तेच्या उपपत्त्या. त्यानंतर या ठिकाणी विविध बालकाची वाढ आणि विकासाच्या अवस्था ते एक अत्यंत महत्त्वाचे चॅप्टर आहे. 17 अंक आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर अध्यापन पद्धती बांधवांनो 19 अंक आहे. प्रतिमानेला 10 आहे, मूल्यमापनाला 13 आहे आणि शालेय आंतरक्रिया म्हणजेच शिक्षक विद्यार्थी मुख्याध्यापक परिसर थोडक्यात व्यवस्थापन याला सुद्धा बांधून या ठिकाणी आपल्याला 15 मार्क दिसतात. इतक्या जर परफेक्ट पद्धतीने जर बांधून तुम्हाला जर शिकवलं ना तर तुम्ही म्हणता सर 25 मी 30 पैकी 30च पाडीन आता, कारण बाप दाखवणे ते श्राद्ध कर असा आपला कार्यक्रम असतो. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची एक सांगायची की झूमवर आम्ही काय करत असतो पहा डिस्कशन करत असतो. झूमवर डिस्कस केल्यानंतर मी प्रत्यक्ष मुलाखत घेतल्यासारखं प्रत्येकाला काय करत असतो प्रश्न विचारत असतो. त्यामुळे त्याच्या ते पाठच होत. त्याला माहिती माझा नंबर लागणार आहे. मास्तर काय करणार आपल्याला विचारण ह्या 100-150 विद्यार्थ्यामध्ये 200 विद्यार्थ्यामध्ये माझा अपमान व्हायपेक्षा मी आधीच अभ्यास करतो पाठ करतो. त्यामुळे ज्याला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मला काय व्हायचं आहे शिक्षक व्हायचं आहे तुमच्या समोरची जी काही भिंत आहे ती म्हणजे TETची. TET पास झाल्याशिवाय तुम्ही बांधवांनो पास होऊ शिक्षक होऊच शकत नाही. तुम्हाला मी आत्ता दाखवलं ते काही माझ्या घरचं नव्हतं. ठीक आहे चला मी तर नेहमीच 2021पासून याच प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला समजून सांगतोय. आता तरी तुम्हाला ते
समजावं असं या ठिकाणी काय करतो, गृहीत धरतो बांधवांनो. आणि ज्याला असं माझं म्हणणं पटतंय त्यांनी लगेच काय करायचं आहे, फोन उचलायचा आहे तुमचा आणि हा माझ्या नंबरवरती 96 57 45 16 45 यावरती 500 रुपये फोनपे करायचे आणि म्हणायचे सर मी तुम्हाला 500 रुपये फोनपे केलेत, त्याचा स्क्रीनशॉट पण पाठवला, मला बॅचला काय करा, जॉईन करा. आलं का लक्षात? मग तिथून पुढं पहा की तुम्ही माझ्याच विषयात नाही, तुम्हाला दुसऱ्या विषयाचा सुद्धा अभ्यास कसा करायचा हे खूप छान पद्धतीने मी तुम्हाला सांगेल. आणि नक्कीच आदरणीय शिंदे सरांचा प्लॅटफॉर्म आहे म्हणल्यावर घाबरून जाऊ नका. आणि असं म्हणू नका की दुसऱ्या ठिकाणी 1000 रुपयात सुरू आहे आणि कुठं 1500च सुरू आहे आणि तुम्ही कसं काय एवढे घ्यायला गेले. तुम्ही अजूनही बघा ह्याच ॲपवर, ह्याच सरांच्या यूट्यूबवर मागं जाऊन बघा, आमचे वर्ष 2 वर्षापूर्वीचे 999 रुपये फी असायची माझी. मी खूप जिद्दी शिक्षक असायचो. जर मी अभ्यास करून मुलांना शिकवतोय, मी वेगवेगळ्या रंगीबेरंगी नोट्स वापरून मुलांना शिकवतोय, त्यांचं टेन्शन कमी करतोय, तर मी का माझी फी कमी करू? कारण बांधवांनो आज नर्सरीच्या मुलाची किंवा पहिली दुसरीच्या मुलाची फी सुद्धा आज 1000 रुपये महिना झाली. जवळपास 2 महिने ही बॅच चालेल. आणि मग 500 रुपये म्हणल्यावरती 250 रुपये ना तुमची एका चहा नाश्त्याची फी आहे ती. पण सरांचं नेहमी म्हणणं असतं की चला रंजल्या गाजल्यांना आपण जवळ करू आणि त्यांच्या मदतीला आपण धावू. कारण जाताना सोबत एकच घेऊन जायचं फक्त की बांधवांनो की हा माणूस खरंच चांगला होता, हेच तुमच्या अख्ख्या जीवनाचं काय आहे, सार आहे, असं सरांचं नेहमी म्हणणं असतं. म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहे. 96 57 45 16 45 या नंबरवरती कॉल करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही 24 तास काय बांधवांनो सज्ज आहोत. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या TET साठी, शिक्षक भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा.